मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिरुद्ध आणि संजना बाहेर बोलत असतात की आप्पांनी अरुंधतीला हिस्सा दिलाच कसा, त्याविषयी त्यांचं बोलणं सुरू असताना आता संजना म्हणते, बघ ना आप्पा पण किती आतल्या गाठीचे आहेत म्हणून, कारण अरुंधतीला हिस्सा द्यायचा होता तर तुझ्याबरोबर त्यांनी थोडं बोलायचं होतं ना, त्यांनी परस्पर निर्णय घेऊन टाकलाय. तेवढ्यातच अरुंधती आता तिच्या घरी निघालेली असते तेव्हा ती आता त्या दोघांकडे दुर्लक्ष करते आणि पुढे निघालेली असताना आता अनिरुद्ध तिला अडवतो आणि म्हणतो, थांब अरुंधती, असं म्हणून आता तो तिला विचारतो, काय ग अरुंधती, तू अगोदर माझ्या मुलांना माझ्या विरोधात भडकवलंस आणि मग आप्पांना ती केस करायला सांगितलीस, तू माझा बदला घेण्याचं काम करतीये का, तुला बदला घ्यायचा आहे का माझा? तेव्हा अरुंधती म्हणते, कोणत्या कोणत्या गोष्टींचा मी बदला घेऊ, मला बदला घ्यायचा असताना तर मी कधीच घेतला असता. माझ्याबरोबर जे काही वागलात ना त्याची यादी करायची म्हटलं ना तर खूप कमी पडेल. आज तुमच्या दोघांच्या बाबतीत जे काही घडतंय ना ते फक्त तुमच्या कर्मांची फळं आहे. तुमच्या वागणुकीमुळेच हे सगळं काही घडतंय. मी कधीही आई आप्पांना आणि मुलांना तुमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्यांनी काही डोळ्यावर पट्ट्या नाही बांधल्या, चांगल्या वाईटाची जाण त्यांना आहे, त्यांच्या डोळ्यांवर काय पट्ट्या नाही बांधल्यात, असं म्हणून अरुंधती अनिरुद्धला झापते. तेव्हा संजना म्हणते, खोटं बोलतीयस तू, अगं सगळं काही तुझ्या प्लॅन प्रमाणे घडतंय. ते आता अरुंधती म्हणते, तुमचा सर्व राग माझ्यावर आहे ना, कारण आप्पा घराचा काही हिस्सा माझ्या नावावर करतायत म्हणून, पण तुम्ही काळजी करू नका, मला यातलं काहीही नकोय. तेव्हा आता संजना म्हणते, ओ माय गॉड, असं म्हणून ती हसते आणि म्हणते, अगं नको नको म्हणत तुला सगळं काही मिळतंच ग तसंही, कारण तू कितीही नको म्हटलं तरी तुला सगळं काही असं आपोआप मिळतंच. तुझे खायचे आणि दाखवायचे दात पूर्णपणे वेगळे आहेत. अरुंधती म्हणते की तुम्हाला जे काही समजायचं असेल ना ते तुम्ही समजू शकता, परंतु चुकीच्या समजुतीमुळे तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसला आहात, त्याचबरोबर इतर घरातील सर्वांना सुद्धा गमावून बसला आहात याची खात्री सुद्धा तुम्हाला नाहीये. पुढे आता अरुंधती म्हणते, तुम्हाला काय करायचं ना ते करा, परंतु तुम्ही अट्टाहासाने या घरात राहाल सुद्धा, परंतु मुलांकडून आणि त्याचबरोबर आई आप्पांकडून तुम्हाला तो आदर आणि प्रेम मिळेल का, या गोष्टीचा जरा विचार करा. अहो आता आई आप्पा तुमच्याबरोबर जे काही वागतायत ना ते फक्त तुमच्यामुळे आहे आणि तुम्हीच त्या गोष्टीसाठी सर्वात जास्त जबाबदार आहात, हे लक्षात ठेवा. असं म्हणून ती आता तेथून जाते. तेव्हा संजना म्हणते, अनिरुद्ध तू काळजी करू नकोस, हा मी अभि आणि ईशाबरोबर बोलते, आय एम डॅम शुअर की हिनेच त्या दोघांचेही कान भरले असतील, मी सगळं सॉर्ट आउट करणारच आहे. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, तू म्हणतेस ना ते बरोबर आहे, कारण अरुंधती जोपर्यंत या घरातून जात नाही ना तोपर्यंत घरातील सर्वांना माझी किंमत कळणारच नाही आणि अरुंधती जोपर्यंत आहे ना तोपर्यंत माझी माणसं देखील माझ्याजवळ येणार नाही. तर दुसरीकडे यश हा आता दिवाळीचे जुने फोटोज पाहत असतो. तेव्हा आरोही विचारते, काय रे, काय चालले, काय तुझं काय पाहतोस? मग आता तो म्हणतो, बघ ना, अगोदरच्या दिवाळीचे फोटो पाहतोय, घरातील सर्वजण खरंच खूप खुश असायचे, आनंदी असायचे, सर्वजण मिळून अगदी छान प्रकारे सण सेलिब्रेट करायचे आणि आता ना सगळं काही विस्कटलंय, सगळं काही बिघडलंय. त्यावेळी आता यश म्हणतो, हे बघ, सगळं काही पुन्हा पहिल्यासारखं होणार नाही का, कारण आईबाबांमध्ये तेव्हा वाद होते, भांडणं होती, पण सणसूद आली की ते दोघेही एकत्र असायचे आणि आमच्यासाठी म्हणून सण सुद्धा साजरे करायचे. तुला माहितीये का, आजूबाजूच्या लोकांना सुद्धा आमच्याबद्दल खूप हेवा होता. आपल्या 4 पिढ्या एकत्र कुटुंबामध्ये नांदतायत याचं सर्वांना अप्रूप वाटायचं. मग आता आरोही म्हणते, काळजी करू नको यश, अजूनही त्या पिढ्या एकत्रच आहेत, कारण कसं माहितीये का, आई अजूनही आपल्याकडे आहेत, आपल्याकडे येतात प्रत्येक सणाला. त्यानंतर यश म्हणतो, तुला माहितीये का, अगं बाबा कधीही आई बरोबर नीट वागले पण नाही आणि बोलले सुद्धा नाहीत. मी अगदी लहानपणापासून आजीला आणि बाबांना आईला नुसतं टोचून बोलताना पाहिलंय, पण तरीही नेहमी आई सारखी सारखी हसत असायची, कारण तिला असं वाटायचं बाबा कसेही वागले त्यांचं तरीही तिच्यावर प्रेम आहे. पण ज्या दिवशी आई आणि बाबांना संजनाच्या अफेअरबद्दल समजलं तेव्हा मात्र आईच्या पायाखालची अगदी जमीनच सरकली, कारण बाबा म्हणजे तिचं जग होतं.
कारण अरे तुला माहिती आहे का, कुठलीही स्त्री असो, कुठलीही मुलगी असो, आपल्या सासरकडच्यांवर सर्वांवर विश्वास ठेवून आपल्या माहेरहून सासरी जात असते आणि त्याच्याचमुळे तिच्या त्या कुटुंबाबरोबर नाळ जोडली जाते आणि त्यानेच म्हणजे आपल्या नवऱ्यानेच सर्वात जवळचा जो माणूस असतो सासरी गेल्यानंतर त्यानेच आपल्याला फसवल्यानंतर मग तिला कसं वाटत असेल. तेव्हा यश आता म्हणतो हो ना, आईला खूप त्रास झाला होता, आई डिप्रेशनमध्ये गेली होती आणि बाबा होते म्हणून आईचा संसार सुखाने चालला होता. तेव्हा माझ्या बाबांचा संसार फक्त माझ्या आईमुळे चालला होता, परंतु माझ्या बाबांनी माझ्या आईला दुखवलं आणि आई घर सोडून गेली. आणि आजी नेहमी काय म्हणायची माहिती आहे का, की घरातील लक्ष्मी सुखी आणि समाधानी असेल, आनंदी असेल तर अख्खं घर अगदी आनंदी असतं आणि खळखळून हसतं. परंतु घरातील लक्ष्मी म्हणजे माझी आईच घर सोडून गेली, त्यामुळे काय झालं माहिती आहे का, घरसुद्धा अगदी कोमेजून गेलं. माझी आई नाराज होऊन घरातून गेल्यामुळे, घरची लक्ष्मी नाराज होऊन घरातून गेल्यामुळे अख्ख्या घराची वाताहत झाली आणि अजून फरफट सुरू आहेच. असं म्हणून आता तो सांगत असतो की माझ्या आईने या घरासाठी खूप काही केलं, परंतु माझ्या आईला या घराकडून काहीच मिळालेलं नाहीये, नुसता अपेक्षा भंगच मिळाला आहे नेहमी. म्हणून आता तो खूपच चिडतो. त्यावेळी आता आरोही म्हणते पण आई आपल्या घरात येता येत ना, आता आई अशा नेहमी सतत घरात येत राहिल्यानं सुख समाधान या घरात नक्कीच येणार. यश तू काळजी करू नको. बरं मला एक गोष्ट सांग, उद्या भाऊबीज आहे, ईशासाठी काही गिफ्ट आणलं की नाही. मग आता तो म्हणतो की माझं औक्षण करेल, मला ओवाळेल असं मला वाटत नाहीये, कारण मागच्या वेळी रक्षाबंधनला काय झालं होतं माहिती आहे ना, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची वेगळी आहे. ईशाला आता काही गोष्टी समजायला लागल्यात असं आता आरोही म्हणते. तेव्हा तो म्हणतो तिने आता मागच्या क्षणी जे काही वागली आहे ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये, ती माझ्याबरोबर बोलली नाही ना तरीही चालेल. तेव्हा आरोही म्हणते भावा बहिणीचं नातं एवढं तकलादू नसतं रे यश, आपण थोडं समजून घ्यायचं असतं. ती लहान आहे म्हणून हट्टीपणा करते, पण तिची चूक नक्कीच तिला समजेल, त्यामुळे प्लीज तू तिने जर उद्या ओवाळलं तर तू काही अट्टहास करू नको. मग आता तो म्हणतो ठीक आहे आरोही, मी एवढाही क्रूर निर्दयी नाहीये. मग आता आरोहीला यशचा खूप अभिमान वाटू लागतो. इकडे ईशा ही हॉलमध्ये असते, तेवढ्यातच अभि तेथे येतो. तेव्हा काय ग किती उशीर झालाय, तू अजून झोपली नाहीस का असं असं तो आता विचारतो. तेव्हा ती म्हणते नाही रे अजून झोपली नाही, मला झोपच येत नव्हती. तेव्हा अभि विचारतो काय झालं, झोप काय येत नव्हती तुला. त्यावेळी ती म्हणते, ती आता रडत असते. तेव्हा अभि म्हणतो अगं काय झालं इशू, बोल ना बाळा पटकन. मग आता ईशा म्हणते अरे मी गेल्या काही दिवसांमध्ये खूप चुकीचे वागले, कारण मी आईला दुखवलं, आजी आपणचा विश्वास गमावला, आईला तर खूप काही बोलले, यशचा सुद्धा अपमान केला, अनिशला सुद्धा इकडे सोडून आले, मी सगळं काही गमावून बसले आहे रे माझ्या स्वार्थापोटी. घरातील सर्वजण माफ करतील ना असंही आता ती विचारत असते. तेव्हा तो म्हणतो का नाही माफ करणार, सगळेजण करतील माफ. तेव्हा अनिश सुद्धा माझ्यावर चिडला आहे असं ईशा रडतच म्हणते. तेव्हा या संजना आणि बाबांचं ऐकलं नसतं तर आज सर्व कुटुंब आपलं एकत्र असतं असंही ईशा म्हणते. तेव्हा अभि म्हणतो आपलं सर्व कुटुंब एकत्र येईल, तू अजिबात काळजी करू नको, आपण सर्वांची माफी मागूयात पुन्हा एकदा. ईशा म्हणते हो ते तर खरं आहेच, पण अभि दादा मला एक सांग, यश माझ्याकडून उद्या ओवाळून घेईल ना रे. तेव्हा का नाही घेणार, तो आपला लहान भाऊ आहे आणि आपल्यापेक्षा सर्वात जास्त मॅच्युरिटी त्याला आहे, तो आपल्याला नक्कीच ओवाळून घेईल. आणि आईचं म्हणशील तर आपली आई खरंच खूप चांगली आहे. कसं आहे ना, आपल्याकडून कितीही चुका झाल्या तरीही आजपर्यंत फक्त खंबीरपणे ती आपल्या पाठीमागे उभी राहिली आहे, तर ती आपल्याला नक्कीच माफ करेल असं आता अभि म्हणतो. तेव्हा ईशा म्हणते असंच व्हायला हवंय. तेव्हा पुढे आता अभि विचारतो तुला एक विचारू का ईशा. मग आता ती म्हणते हो विचार ना. तेव्हा तो विचारतो खरंच तुला अनिशकडे जायचंय का परत. तेव्हा ती म्हणते हो जायचं तर आहे, परंतु मला नाही वाटत अनिश मला माफ करेल म्हणून, कारण त्याचा आता विश्वास नाहीये माझ्यावर. मग आता अभि म्हणतो मी बोलून पाहतो त्याच्याबरोबर. तेव्हा ठीक आहे असं आता ईशा म्हणते. आणि पुढे आता अभि हा तिला सांगतो आणि यशचं म्हणशील तर तो उद्या नक्कीच तुझ्याकडून ओवाळून घेईल, कारण तू आमची लाडकी आणि एकुलती एक बहीण आहे. मग आता ईशा म्हणते खरंच असं होईल का रे, सगळं काही अगदी चांगलं होईल, पूर्वीसारखं आपलं घर एकत्र नांदेल. मग आता तो म्हणतो हो तुझ्या मनासारखं होईल सगळं.
तर आता दुसरीकडे ईशा ही आता रूममध्ये येते. तिथे आल्यानंतर आता अरुंधती झोपलेली असते. त्यावेळी आता ईशा लगेच तिच्या आईकडे पाहते आणि तिला मागचे सर्व प्रसंग आठवू लागतात की संजनाशी मी गोड गोड बोलून माझ्या आईला किती दुखवलंय आणि आईने सतत मला मदत केली, तरीही मी आईचं कधीही काही ऐकलं नाही, माझी मनमानी करत राहिले आणि आता माझ्या हातात पश्चातापाशिवाय दुसरं काहीच राहिलेलं नाहीये. अनिश माझा नवरा सुद्धा मला सोडून गेलाय, आम्ही दोघांनी डिवोर्स घेतलाय, हे सगळं काही तिला आता आठवू लागतं आणि त्यामुळेच तिला खूप त्रास होत असतो. तेव्हा ती आता अरुंधतीचे पाय चेपू लागते. तेव्हा आता तिला त्या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर ती खूप रडत असते. मग अरुंधतीला जाग येते. तेव्हा अरुंधती आता उठते आणि ईशाला विचारते, काय ग ईशा, काय झालं काय बाळा तुला? तेव्हा ईशा आता रडतच म्हणते, आय एम सॉरी, मी खूप चुकीचे वागले. संजना आंटी आणि बाबाच बरोबर असं मी गृहीत धरलं आणि तुला नेहमी टोचून टोचून बोलले. मी एवढी चुकीची वागली आहे ना की आता माझ्यावर कुणीही विश्वास ठेवू शकत नाही. मग आता अरुंधती लगेच तिला जवळ घेत तिचे अश्रू पुसते आणि म्हणते, असं काही नाहीये बाळा, तू अगोदर शांत हो. त्यानंतर ती आता म्हणू लागते, आई आपलं घर किती आनंदी होतं, सगळं काही किती छान होतं ग. मी तुला, यशला, आरोही, अनघाला खूप हर्ट केलंय, खूप त्रास दिलाय आणि सर्वांबरोबर अगदी तोडूनच वागले. माझं माझ्या बाबांवर खूप प्रेम आहे ग, पण मी त्यांच्यावर अगदी ब्लाइंडली विश्वास ठेवला आणि त्यांना नेहमी कोणत्याही गोष्टीसाठी सपोर्ट केला आणि संजना त्यांच्याबरोबर होती. मग मला असं वाटायचं की तू चुकीची आणि ते दोघे बरोबर, कारण ते दोघे मला असं सतत सांगण्याचा प्रयत्न करायचे आणि तुझ्या विरोधात मनात विष कालवायचे. तेव्हा आता अरुंधती म्हणते, मी तुम्हा दोघांना खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु अभिने आणि तू ऐकलंच नाही बाळा, मी तरी काय करू मग? ईशा म्हणते, कारण आम्हा दोघांचाही तुझ्यावर खूप राग होता आई. आम्हा दोघांनाही असं वाटायचं की तुला आमच्याबद्दल काही वाटतच नाही आणि तू आमचा विचार करतच नाही, कारण तू या घराला आणि आम्हाला खूप सहज सोडून गेली. तेव्हा अरुंधती म्हणते की सहज सोडून गेले का बाळा मी? अगं माझ्या मनात किती वादळ होतं तुला माहिती आहे का? अगं माझी मनस्थिती काय होती जेव्हा मला अनिरुद्धंबद्दल समजलं की ते मला धोका देत आहेत, संजनांबरोबर नवीन रिलेशन सुरू केलंय त्यांनी, तेव्हा माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल. 26 वर्षांचा संसार तोडणं सोपं असतं का ग बाळा? माझं घर, माझं कुटुंब सहज सोडून जाणं एवढं सोपं होतं का माझ्यासाठी? मी हे सहज केलं असं वाटतं का तुला? आई आहे ईशा तुमची, कारण तुम्ही कितीही मोठे झालात ना तरीही माझ्यासाठी अगदी लहानच आहात. अगं म्हणून काहीही झालं तरी धावून धावून तुमच्यासाठी काही ना काही करत असतेच. अगं का दुसरं लग्न झाल्यानंतरही मी इथे येत होते, मला आई आप्पांची आणि तुमची काळजी वाटत होती म्हणूनच येत होते ना. हे सगळं सोपं नव्हतं माझ्यासाठी, अजिबात नव्हतं सोपं बाळा. असं म्हणून अरुंधती आता खूप रडत असते. पुढे आता ती म्हणते, मला सांग ईशा, जर मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नसता तर अनिरुद्ध आणि संजनाचं लग्न झालं असतं का? कारण संजनाने सुद्धा आयुष्यात काहीतरी स्वप्न पाहिली होती आणि तिच्या मार्गात मला अडसर बनून यायचं नव्हतं. तेव्हा ईशा आता अरुंधतीला म्हणते, आई तू किती मोठ्या मनाची आहेस ग, त्या संजनाचा एवढा विचार करतेस, पण तिला तुझ्याबद्दल खरंच काही वाटत नाहीये. ती आजपर्यंत फक्त तुझा अपमान करत आली आणि हे सगळं माझ्यासमोर घडत होतं तरीही मी मूग गिळून आपली गप्प बसत राहिले आणि संजना आंटीला सपोर्ट करत राहिले. अरुंधती म्हणते, बाळा तू स्वतःला दोष देऊ नको, कारण तू खूप लहान होती, तुझ्या मनात माझ्याबद्दल राग होता म्हणून मी जे करत राहिले ते सगळं चुकीचं होतं असंच तुला वाटायचं. ईशा म्हणते, आई मला आता सगळं समजतंय की आपलं घर सोडून जाताना किती कठीण असतं, कारण तू तर तुझं माहेर सोडून इथे आली होतीस आणि या घराला तू आपलंसं केलंस, इकडच्या माणसांना तू आपलंसं केलंस, त्यानंतर तुला हे घर सुद्धा सोडावं लागलं. अगं केळकरांकडे तू नवीन सुरुवात करायला गेलीस खरं, परंतु तेथे सेटल होईपर्यंत तू पुन्हा एकटी पडलीस. तुझ्या आयुष्यात खूप चढउतार आले आहेत आणि ते चढउतार अगदी तू सहजतेने हँडल केलेस. कसं सावरलं तू स्वतःला, खरंच खूप ग्रेट आहेस. तेव्हा अरुंधती आता रडते आणि म्हणते, जो संकट देतो ना मग त्यातून तारण्याचं बळ सुद्धा तोच देतो. मी खूप भोगलंय बाळा, म्हणूनच मला असं नेहमी वाटतं की तुमचं आयुष्य अगदी सुखात समाधानात जावं, तुमचं सगळं काही चांगलं व्हावं असं नेहमी वाटतं आणि तुमचं लग्न सावरण्याचा मी खूप प्रयत्न केला ईशा, पण दुर्दैवाने मला अजिबात त्यामध्ये यश नाही आलं. अगं अनिश चांगला मुलगा आहे ईशा आणि त्याचं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. तेव्हा ईशा आता रडते आणि म्हणते, हो आई खरंच त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे
आणि खरंच तो खूप चांगला मुलगा आहे आणि आमचा संसार मोडण्यामागे मीच जबाबदार आहे. मी त्याला सुद्धा खूप बोलले, पण बिचारा एका शब्दाने सुद्धा मला उलट बोलला नाही. मला माझी स्वतःची चूक दाखवून त्याने खूप वेळा दिली, पण माझ्या लक्षातच आलं नाही. मी नुसता आपला उतावीळपणा करत राहिले आणि त्याच्याकडून नेहमी ओव्हर एक्सेप्ट केलं. मला सुखात ठेवण्याचा त्याने खरंच खूप मनापासून प्रयत्न केला. जे असेल त्यामध्ये समाधान मानायचं असं तो नेहमी मला म्हणत राहिला. परंतु मी आपली चुकीचीच वागत राहिले आणि चुकीच्या व्यक्तींची साथ दिली असं म्हणून ईशाला आता स्वतःची चूक समजते. तेव्हा अरुंधती आता तिच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर आता ईशा म्हणते, आई मी आयुष्यात खूप काही चुका केल्या आहेत आणि मला त्या चुका सुधारायच्या आहेत. चुका सुधारण्याची मला एक संधी दे ना आई. मग आता अरुंधती म्हणते, मी तुला संधी देणारी कोण आहे बाळा, तू तर माझं लाडकं बाळ आहेस ना. नेहमी मी तुला सपोर्ट करत आली आहे, हे एवढं लक्षात ठेव. मी कधीही तुला वाईट साईड बोलले नाही. जे काही बोलले असेल ना बाळा, ते फक्त तुझ्या चांगल्यासाठी बोलले आहे आणि इथून पुढे जे काही बोलणार ते सुद्धा तुझ्या चांगल्यासाठी, तुझ्या हितासाठी. फक्त तू भरकटत गेली होतीस. मी तुला मार्गावर आणण्याचा खूप वेळा प्रयत्न केला, परंतु तू चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवला आणि आपल्या अनिशला सुद्धा गमावलं. अगं त्याचं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्याने तुला नेहमी समजून घेतलंय. त्याला असं दुसऱ्यांच्या जीवावर जगायला नाही आवडत. तो स्वतः जे काही कमवेल ना त्यामध्ये तुला सुखी ठेवेल, पण स्वाभिमानाने, हा कोणाचे पैसे घेणारा किंवा कोणाच्या असा जीवावर जगणारा, कोणाच्या प्रॉपर्टीवर हक्क सांगणारा तो नाहीये. त्यालाच खरं माणूस म्हणावं बाळा, कारण स्वाभिमानाने तो जगतोय. तुला समजतंय का? तेव्हा आता ईशा ही खूप रडत असते. तिला अनिशची खूप आठवण येत असते. ती म्हणते, आई मी तुला एक सांगू का गं, मी अनिशशिवाय नाही जगू शकत. मला त्याच्याबरोबर राहायचंय, आयुष्य घालवायचंय. मी खरंच त्याच्याशिवाय कुणीच नाहीये. मग आता अरुंधती म्हणते, खरंच तुला त्याच्याबरोबर राहायचंय ना, त्याच्याबरोबर आयुष्य घालवायचंय ना, मग तू त्याच्याकडे जा आणि खरेपणाने बोल, अगदी अगदी मोकळेपणाने बोल, कारण माणसाचा खरेपणा हा बाळा त्याच्या डोळ्यातून दिसून येतो. तेव्हा आता अरुंधती असं म्हटल्याबरोबरच ईशाही तिला मिठी मारते आणि म्हणते, तो मला माफ करेल ना नक्की? अरुंधती म्हणते, का नाही करणार, त्याचंही तुझ्यावर तेवढंच प्रचंड प्रेम आहे. तो नक्कीच तुला माफ करेल ईशू. तू जा त्याच्याकडे आणि बोल, मनातील सर्व भावना व्यक्त कर. तुम्ही दोघे एकत्र राहिले तर मला आनंदच आहे. अरुंधती तिला आपल्या मांडीवर झोपवते आणि तिच्या केसांवरून हात फिरवते आणि म्हणते, बाळा आता रडायचं नाही, बस झालं, खूप झालं आता रडणं. उद्या भाऊबीज आहे आणि तुला छान दिसायचंय ना बाळा. तू एकुलती एक बहीण आहे 2 भावांची. सर्व फोटोंमध्ये कशी तू छान दिसली पाहिजे. तेव्हा अरुंधती आता तिला झोपवण्याचा प्रयत्न करते आणि तिच्या पाठीवर थोपटवत असते, जेणेकरून ईशा लवकर झोपेल आणि तिच्याबरोबर गप्पा सुद्धा मारत असते. तेव्हा आता ईशाला अजूनच रडू, कारण तिने खूप चुका केलेल्या असतात आणि अरुंधतीला ती नको ती बोललेली असते. अरुंधतीने आता खूप मोठ्या मनाने आपल्या लाडक्या लेकीला माफसुद्धा केलेलं असतं, कारण ईशाच्या डोळ्यात ह्यावेळी तिला खरेपणा दिसत असतो आणि त्याच खरेपणामुळे आता अरुंधतीने तिला माफसुद्धा केलेलं असतं. ईशाला खूप मोठ्या मनाने माफ करून अरुंधतीसुद्धा आपले अश्रू पुसते आणि लाडक्या लेकीकडे पाहतच राहते, कारण तिला आता माहीत असतं की अभि आणि ईशा सुधारण्याचा खूप प्रयत्न करतायत, माझी माफी मागण्याचा प्रयत्न करतायत आणि मी कोण आहे त्यांना माफ न करणारी. शेवटी माझी मुलं आहेत ती आणि त्यांना माफ करणं माझं कर्तव्यच आहे. तर आता अरुंधती ही तिच्या केसांमधून हात फिरवत असते, डोक्यावरून हात फिरवत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता भाऊबीजेनिमित्त घरातील सर्वजण अगदी छान तयार झालेली असतात. तेव्हा आता अनिरुद्ध अगदी छान तयार झालेला असतो आणि तो आता अगोदर विशाखाची वाट पाहत असतो. तेव्हा तो सारखा दारात जाऊन समोर बघत असतो, विशाखा येते की नाही. मग आता विशाखा येणार आहे ना आज, असं तो आजी आप्पांना विचारतो. तेव्हा आता संजना म्हणते, अनिरुद्ध हे बघ, विशाखा काही येणार नाहीये, ती आता विसरली आहे तुला. असं म्हटल्यावर अनिरुद्धच्या डोळ्यात पाणी येतं. तेवढ्यातच विशाखा तेथे येते आणि म्हणते, संजना मी आलीये. भावा बहिणीचं नातं एवढं घट्ट
घट्ट असतं ना की ते कोणीही तोडू शकत नाही. विशाखा आल्यावर घरातील सर्वांना खूपच आनंद होतो. अनिरुद्ध लगेच विशाखाला आपल्या जवळ घेतो. दोघेही खूप रडत असतात. दोघांमधील तो दुरावा मिटतो. तर घरातील सर्वांच्या डोळ्यात आता आनंदाश्रू असतात. तर ईशा आता यश जवळ जाते आणि त्याला म्हणते, मी कान पकडते, मला माफ कर ना. मग आता यश हा एकदम शांत होऊन जातो आणि तिच्याकडे पाहत तिला म्हणतो, ओवाळ मला. तेव्हा ती खूपच खुश होते आणि यशला ओवाळते. तेव्हा यश तिला छान असं गिफ्ट देतो. तर घरातील सर्वजण आता अरुंधतीजवळ असतात आणि गप्पा मारत असतात, मजा मस्ती करत असतात. तेव्हा संजना आता पुन्हा अनिरुद्धला म्हणते की, हे बघ अनिरुद्ध, अरुंधतीने तुला पुन्हा एकटं पाडलं, तुला कुणीही अजिबात जवळ करत नाहीये, बघ बरं. तेव्हा आता अनिरुद्ध हा अरुंधतीकडे पाहतच राहतो. तर संजनाला खूप राग येतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.